नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली ठिकाणांपैकी एक रायगड किल्ल्याकडे. तर मित्रांनो, मुंबईपासून सुरू होणारा हा आमचा प्रवास आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत घेऊन जाणार आहे. चला तर मग आजच्या आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया. त्यानंतर सर्व मित्र आम्ही एकत्र भेटलो. अरे हे पण घ्यायला पाहिजे रे आपल्याला. आता आम्ही गाडींची पूजा करून घेत आहोत. आपला परशा भाऊ गाडींची पूजा करता. घराने बिराने चांगला घाला परशा. इथं दोन माझ्या गाडीवरती स्वामींचं देण आहे. मोरया. मित्रांनो, आता आम्ही मुंबई गोवा हायवे पनवेलच्या इथे आहोत. इथून आता आम्ही चाललो सरळ रायगडला. मध्ये आता 2-3 स्टॉप होणार चहा नाश्त्यासाठी. त्यानंतर आपण थेट पुन्हा रायगडकडे जाणार आहोत सर. चला जरा भेटूया. आपला आजचा हा सफर कसा घडतोय ते पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. सगळी आपली गँग आहे आजची. 3 गाड्या आहेत आपल्या. त्यानंतर मित्रांनो, आम्ही एका ठिकाणी चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबलो. चहा नाश्ता आमचा 5-10 मिनटामध्ये केला आणि पुढच्या आम्ही प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, आता अर्ध्यापर्यंत पोहोचलो. आता अजून पुढचा प्रवास आहे, जवळजवळ 1-1.5 तास जाईल. त्यानंतर आम्ही येऊन पोचलो स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वाराच्या इथे येण्यासाठी आम्हाला जवळजवळ 9:45-11 वाजले. कारण का सर्वांचा हा नवीनच प्रवास होता. त्यामुळे मग कोणी थोडी पुढे कोणी मागे असा प्रवास चालत होता. त्यामुळे मग थोडा उशीर झाला आम्हाला इथे येण्यासाठी. आम्ही पुन्हा मग तिथून पुढे प्रवास सुरू केला. बघू शकता काय सुंदर नजारा आहे तो रायगड मधील. पावसाळ्यातील निसर्ग बघू शकता. किती सुंदर वातावरण आहे. तर मित्रांनो, सुमारे 4 ते 5 तासांचा प्रवास करून आम्ही रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. तर मित्रांनो, इथून किल्ल्यावर आपल्याला जाण्यासाठी 2 पर्याय आहेत.
एक म्हणजे पायरी मार्ग आणि दुसरा म्हणजे रोपवेचा. तर मित्रांनो आम्ही पायरी मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो आता आम्ही रायगड चढायला सुरुवात केली आहे. तर मित्रांनो रायगड चढत असताना थोडा दम आणि थकवा लागत होता. पण समोरील सह्याद्रीचे जे निसर्गरम्य दृश्य पाहून एक मनाला वेगळंच समाधान भेटत होते आणि थकवा कुठल्या कुठल्या निघून जात होता. अक्षय कसा वाटतंय? खूप छान वाटतंय. इथे पहिल्यांदा आलो मी. तेजस खूप छान वाटतंय. पहिल्यांदा आलोय मी. पाण्यात रायगड बघितलं, आता प्रत्यक्ष रायगड बघतोय. चला बघूया आपण आता अजून पुढे जा. तर मित्रांनो रायगड चढत असताना आपल्याला बघू शकता असे छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतात. खूप छान वाटतात आपल्याला पाहायला ते. काही लोक त्या धबधब्याच्या खाली आंघोळ करत होते बघू शकता. आणि रायगडवरील पावसाळ्यातील दृश्य बघू शकता तुम्ही, किती छान वाटतं ते. तर आम्ही रायगड ट्रेक करत असताना बघू शकतो तुम्ही अनेक लोक खाली उतरत होती. कारण का आम्ही दुपारी 1च्या आसपास रायगड चढायला सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक लोक सकाळी जी गेली होती ती आम्ही जायच्या टायमिंगला खाली उतरत होतो. तर मित्रांनो जवळजवळ 1 तासाचा ट्रेक केल्यानंतर आम्ही महाद्वाराच्या येथे येऊन पोचलो. हत्ती तलावाच्या समोर महाराजांचं एक मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. आपले प्रशांत भाऊ पाया पडायला गेले. हनुमंतरायाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यानंतर आम्ही पुढे गेलो शिरकाई देवी मंदिराच्या इथे. तिथे पण आम्ही देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पुढे आम्ही पुन्हा रायगड पाहायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही होळीचा माळ पाहिला. तिथून मग गंगासागर तलाव पाहिले. गंगासागर तलाव पाहून झाल्यानंतर आम्ही राणीच्या महालाकडे गेलो. त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर रूढ असलेली मूर्तीचे दर्शन घेतले.
त्यानंतर आम्ही जगदीश्वर मंदिराच्या इथे आलो. तिथे मग जगदीश्वर मंदिरा आतमध्ये दर्शन घेतले. त्यानंतर पुढे आम्ही महाराजांच्या समाधीच्या इथे आलो. तिथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही निघालो टकमक टोक पॉईंटकडे. तर मित्रांनो, रायगडावरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य मनाला अक्षरशः भुरं घालते. थंडगार वारा, ढगांमध्ये हरवलेले डोंगर आणि शांत वातावरण, हा अनुभव कायम लक्षात राहण्यासारखा आहे. जर तुम्ही पावसाळ्यात इथे आलात तर हा नजारा आणखी सुंदर दिसतो. आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. हे दोघ जण इकडे आहेत, तिघ जण इकडे आहेत आणि मी मधी. हवा बघू शकता काय सुटली आहे ती. खाली आलो आता. हा झऱ्याचं पाणी भरतोय, बघू शकता. प्रशांत आपला बघितलात का तुम्ही जरा. चला आता आम्ही चाललो पुन्हा खाली आता. त्यानंतर मित्रांनो, आम्ही 7 वाजता खाली येऊन पोचलो. त्यानंतर मग आम्ही आमच्या रूमकडे जाण्यासाठी निघालो. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.